आणि तुमचा काय मुद्दा आहे सांगा. मी कर्नल देशपांडे. मी सुभाषनगर नाईक लेआउटमध्ये राहतो. आमचा आज मेन मुद्दा हा होता की आमच्या कॉलनीमध्ये गेल्या 40 वर्षापासून जी सिवेज लाईन आहे ती पूर्ण डॅमेज झालेली होती. NIT कॉलनी आहे. कोणती कॉलनी आहे सांगितलं? NIT सँक्शन कॉलनी आहे, विवेका हॉस्पिटलच्या जस्ट मागच्या साईडला. तर ती जी कॉलनी आहे तिथे 40 वर्ष जुनी सिवेज लाईन होती. ती आता बऱ्यापैकी डॅमेज झाली असल्यामुळे त्या आमच्या वेगवेगळ्या घरांमध्ये पाणी सिवेजचं जे होतं ते लीक होत होतं. घराच्या चारी बाजूला गार्डनमध्ये पूर्ण तळस असल्यासारखी कंडिशन येत होती. तर आम्ही 2023पासनं सिवेज लाईन बदलून टाकावी, नवीन लाईन मोठ्या कॅपॅसिटीची टाकावी याच्यासाठी मागे लागलो होतो. अगदी म्हणजे त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांच्यापर्यंत त्यावेळेला ते उपमुख्यमंत्री असल्यामुळे तिथपर्यंत आम्ही सगळ्या कंप्लेंट्स घेऊन गेलो होतो. त्यांनी एकदा फायनली फाईलवर होकार दिल्यानंतर त्याच्यावर काम सुरू झालं. ते मागच्या वर्षी 2025मध्ये सुरू झालं आणि ज्या पॉईंट A टू पॉईंट B एवढं काम जे व्हायला पाहिजे होतं त्याच्याऐवजी ते मध्येच एका पर्टिक्युलर प्लॉटवर येऊन थांबून गेलं. ते दिवाळीच्या वेळेला मागच्या वर्षी ते काम थांबलं. त्याच्यानंतर आम्ही NMCच्या ऑफिसर्सकडे, इंजिनियर्सकडे म्हणजे कंत्राटदारांनी अर्धवट काम करून थांबून दिलं. नंतर एक कळलं की त्या कंत्राटदाराला त्या पूर्ण कामाचे पूर्ण पैसे पण मिळालेले आहेत, अर्धवट काम करून सुद्धा. तर आम्ही त्या इंजिनियरला जाऊन 10 वेळा बोलवल्यानंतर ते एकदा काम पूर्ण केलं नाही पण कंत्राटदारचं भुगतान पूर्ण करून दिलं महानगरपालिकेने. कारण तुमचा त्रास वाढला की कमी झाला? हां, तर प्रॉब्लेम असा आहे की जेवढं काम झालेलं आहे तेही काम इतकं सबस्टँडर्ड झालेलं आहे की त्या घरांमध्येही आता चेंबर्समधनं आणि पाईपलाईनमधनं पाणी येत आहे. म्हणजे जे कंत्राटदारांनी अर्ध काम केलं ते निकृष्ट दर्जाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलं आणि जिथून पुढे काम झालेलंच नाही आहे त्या घरांमध्ये आता परत प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत. त्या आता तिथे सर काही अंदाजे किती कोटीचं काम होतं? कंत्राटदार कोण होतं? कंत्राटदार एक वाजपेयी म्हणून, आकाश वाजपेयी म्हणून होता, बंपी वाजपेयी असं काहीतरी नाव होतं त्याचं. आणि किती कोटीचं काम होतं सर? एक्झॅक्टली त्याचं फिगर तर मला सांगता येणार नाही, पण जे पण काम झालेलं आहे ते अतिशय मुख्यमंत्र्यांचंच आहे दक्षिण पश्चिम मध्ये. आणि आता प्रॉब्लेम असा येतोय की आम्ही परत कंप्लेंट्स केल्यानंतर मागच्या महिन्यात असिस्टंट कमिशनर येऊन गेले. काही लोकांनी त्या सिवेज पाईपलाईनच्या वरती जिथे NMCचे आणि कुठले महानगरपालिकेचे डायरेक्शन्स असतात की त्याच्यावर कुठलेही परमनंट कन्स्ट्रक्शन होऊ नये अशी सक्त ताकीद असते. आणि समजा कन्स्ट्रक्शन झालं असेल तर ते त्या व्यक्तीला स्वतःच्या खर्चानी ते दूर करावं लागतं आणि या सरकारी कामात अडथळा आणता येत नाही. पण वारंवार नोटिसा देऊनही 1-2 व्यक्ती आहेत की ज्यांनी अजूनही ते आपलं कन्स्ट्रक्शन दूर केलेलं नाही. त्यांनी अनधिकृत बांधकाम केलेलं आहे ड्रेनेज लाईनवर, त्याच्यामुळे सारखी चोक होते. बऱ्यापैकी इन्फ्लुएन्शियल लोक असल्यामुळे ते पुष्पूल लावून ते काम थांबवून राहिले. तर आता प्रॉब्लेम असा आहे की त्या नोटिसा ज्या पण NMC वाले देतात आहेत त्याला काही ते उत्तर देत नाही आहेत की काम पुढे होऊ देत नाही. आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की एका घरामध्ये सिवेजचं पाणी इतकं जास्ती हे लागलं ते त्यांना स्वतःचा पर्सनल एक सोकपीट तयार करावं लागले. ते सोकपीटमध्ये पूर्ण सामान जातं आणि आता इश्यू असं झालेलं आहे की जुनी आणि नवीन लाईन जी काही आहे त्याच्यामधनं पाणी सगळं जमिनीत मुरत आहे आणि ते पाणी आता प्रत्येक घराघरातल्या विहिरींमध्ये पर्यंत पोहोचलेलं आहे. विहिरीचं पाणी आता तुम्ही भूजल दूषित होतंय, पाणी प्यायला तर वापरू शकत नाही. तुम्ही जेव्हा झाडांना पाणी टाकता तेव्हाही त्याच्यातनं ते सिवेजचा वास येतो. तर आरोग्याच्या दृष्टीने फारच गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. किती लोकवस्ती आहे सर ती NIT कॉलनीमध्ये? किती कुटुंब प्रभावित होतात? आमच्या याच्यात टोटल 36 घरं आहेत, 36 प्लॉट्स आहेत. त्याच्यातल्या जवळपास 8 प्लॉटमध्ये तर आता फ्लॅट झालेले. पहिले इंडिव्हिज्युअल घरं होते, आता जवळपास 8 फ्लॅट्स आहेत. आणखी त्या जुन्या ह्याच्यात ताण वाढला फ्लॅट स्कीममुळे. तर नवीन पाईपलाईनचं काम जे आहे ते इतकं अर्धवट सोडून दिलं आणि इतकं निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे की वाढीव आता लोकसंख्येच्या प्रमाणे ते काम चांगल्या दर्जाचं आणि मोठ्या कॅपॅसिटीचं व्हायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही. सर मला एक सांगा, गडकरी साहेब नेहमी जनसंपर्क वगैरे घेतात, त्यांच्यापर्यंत निवेदन दिलं नाही का तुम्ही? गडकरी साहेबांपर्यंत अजून तर गेलं नाही, पण आम्ही फडणवीस साहेबांपर्यंत गेलेलो आहे. असिस्टंट कमिशनर आणि मागच्या वेळेला अभिजित चौधरी साहेब. आता तुम्ही आयुक्त साहेबांना भेटले? त्यांनाही भेटून आलो, निवेदन दिलं. मागच्या आयुक्तांनाही भेटून आलो होतो. तर त्यांनी पण ताकीद दिली होती की लवकरात लवकर यांचं काम करा वगैरे वगैरे. त्याच्यानंतर काम सुरू झालं होतं पण ते अर्धवट होऊन थांबून गेलं. सर मी असं ऐकलं कंत्राटदार म्हणतो की माझं काम, मला इतकंच भुगतान मिळालं आणि माझं काम इतकंच होतं. नाही, आता याच्यामध्ये NMC कडे आता आम्हाला RTI किंवा बाकीचे जे पर्याय राहिलेले आहेत ते वापरावे लागतील. कुठलाही वर्क ऑर्डर जेव्हा देतो तेव्हा पॉईंट A टू पॉईंट B असा तो वर्क ऑर्डर असतो.
जर त्या वर्क ऑर्डरप्रमाणे काम झालेलं नाही तर आम्ही ते ग्राउंडवर दाखवू शकतो. आम्ही फक्त अजून RTI करून किंवा गव्हर्नमेंटला किंवा NMCला प्रॉब्लेममध्ये आणण्याचा प्रयत्न आमचा अजून केलेला नाही आम्ही. पण जर वेळ सामान्य आली- माणूस तसंही ते करत नाही, ते त्यांना last फक्त option समाधान म्हणूनच हवं करतो. असतं आपल्या आम्ही महाराष्ट्र समस्यांचं. गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर आम्ही पोर्टलवर कंप्लेंट केलेली आहे, आत्ता इतक्यातच केलेली आहे आणि त्याचं पुढे पण दुर्गंधीचा आणि अनारोग्य हा त्रास सगळे तिकडचे आता मग म्हणजे हे प्रायोरिटीवर घेण्यासारखी समस्या आहे असं वाटत हो. नाही का तुम्हाला एकदम? आता दुसरा फायनल ऑप्शन म्हणजे आता प्रधानमंत्री किंवा ते CP ग्रॅम्स वेबसाईट असते त्याच्यावर जाऊन मग आता आम्हाला कंप्लेंट करावी लागेल आणि अशा मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघासाठी आता पंतप्रधान कार्यालयापर्यंत जाण्याची मानसिकता झाली आहे त्यांच्याच मतदारांची. करणार काय? ॲक्च्युली सरकारच्या पॉलिसीज चांगल्या आहेत, सगळं चांगलं आहे, पण ॲक्च्युली इम्प्लिमेंटेशन ऑन ग्राउंड जे व्हायला पाहिजे ते होत नाही आहे. तोच मेन प्रॉब्लेम आहे. काम करणारे कामं शेवटी NMC वालेच आहे. जर तिथेच जर सगळं प्रॉब्लेम आहे तर मग उपयोग काहीच नाही. तुमची इतकीच अपेक्षा आहे की प्रामाणिकपणे काम करा, नागरिकांच्या समस्या सोडवा. तुम्ही आज वेळ दिलास, तुम्हाला 2.5-3 तास थांबावं लागलं हो. कारण ते वृक्ष प्राधिकरणावर वगैरे हो. असं, तर तुम्ही 3 तासापासून बाहेर वाट पाहून राहिले होते. ठीक आहे आता तुमच्याकडनं अपेक्षा एवढीच आहे की हा प्रॉब्लेम कन्सर्न ऑथॉरिटीपर्यंत जितक्या लवकरात लवकर पोहोचेल आणि आमचं काम होईल. धन्यवाद.